बाजारातून जे फ्रुटी आणतो अगदी त्याच टेस्टचं लागतं, अगदी झटपट होतं. म्हणजे 10 मिनटामध्येच हे बनवून होतं आणि करायलाही अगदी सोपं आहे. फक्त 3 इन्ग्रेडियंट्सचा वापर करून मी इथे हे फ्रुटी बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मिक्सरचा जार घेतले आहे. यामध्ये पाऊण कप आंब्याचं पल्प घेतले आहे. 2 चमचे यामध्ये कच्च्या कैरीची कीस घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे यामध्ये साखर घालूयात आणि 2-3 चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे. आता आपण हे मिक्सरवर थोडंसं फिरवून घेऊयात, म्हणजे हे सर्व इन्ग्रेडियंट्स चांगले असे मिक्स होतील. तर इथे हे मी मिक्सरवर अगदी थोड्या वेळच फिरवून घेतले आहे. तर हे चांगलं असं मिक्स झालेलं आहे. तर आता आपण हे थोडं शिजवून घेऊयात. तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवले आहे. यावर आपण हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते ह्या पॅनमध्ये काढून घेऊयात. मिक्सरच्या जारमध्ये 2-3 चमचे पाणी घेतले आहे. आता हे पाणी आपण ह्या मिश्रणामध्ये टाकूयात. गॅसला अगदी लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि आपण हे मिश्रण सतत ढवळत आपण हे मिश्रण चांगलं असं शिजवून घेऊयात. सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे हे मिश्रण खालून करपणार नाही आणि फ्रुटीचा टेस्टही बिघडणार नाही. या मिश्रणाला फक्त 4 ते 5 मिनिटेच लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. तर इथे हे मिश्रण चांगलं असं शिजवलं गेलेलं आहे. जर तुम्हाला हे जास्त दिवस टिकवायचं असेल तर यामध्ये व्हिनेगर किंवा थोडंसं लिंबाचा रस टाकून घ्यायचा, म्हणजे 1 महिनाभर तरी हे मिश्रण चांगलं असं टिकतं. तर इथे हे मिश्रण चांगलं असं शिजवून झालेलं आहे. तर आता हे मिश्रण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालूयात. तर इथे मी 1 कप पल्प वापरले होते, त्यामुळे यामध्ये मी 1 ग्लासच पाणी घातले आहे. या प्रमाणामध्ये केले तर 2 ग्लास फ्रुटी बनवून होतं. तर इथे हे फ्रुटी चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ही फ्रुटी फ्रीजमध्ये 1 तास किंवा 2 तासासाठी ठेवून टाकूयात. तर इथे हे फ्रुटी 2 तास फ्रीजमध्ये ठेवले होते, चांगलं असं चिल्ड झालेलं आहे. तर आता आपण ग्लासांमध्ये सर्व करूयात. कुठलाही कलर किंवा इसेन्स मी इथे वापरले नाही. फक्त 3 इन्ग्रेडियंट्सचा वापर करून बाजारसारखी फ्रुटी मी इथे बनवलेली आहे. फक्त 10 मिनटामध्ये हे बनवून होतं. तर अशा प्रकारे इथे हे मस्त बाजारसारखी थंडगार फ्रुटी तयार आहे.